जितेंद्र आव्हाडांचं कार्यकर्त्यांसह मध्यरात्री विधान भवनाच्या गेटवर आंदोलन। नितीन देशमुखांना पोलीस स्थानकात घेऊन जाताना आव्हाडांनी पोलीस जीप थांबवली, तर आमदार रोहित पवार रात्री 1 वाजता आंदोलनस्थळी। विधान भवन परिसरात हाणामारी करणाऱ्या आव्हाड समर्थक नितीन देशमुख आणि पडळकर समर्थक ऋषिकेश टकले यांना अटक। विधानसभा अध्यक्षांच्या कारवाईकडे सगळ्यांचं लक्ष। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस। अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना विरोधकांकडून कायदा सुव्यवस्थेवरती प्रश्न, मुख्यमंत्री फडणवीस देणार उत्तर। जनसुरक्षा विधेयकाबद्दल महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ आज राज्यपालांना भेटणार। विधेयकावरती स्वाक्षरी करू नये याबाबत विनंती करणारं पत्र राज्यपालांना देणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज संध्याकाळी मीरा भाईंदरमध्ये मराठी भाषिकांसाठी यशस्वी मोर्चानंतर राज ठाकरेंची मीरा रोडमध्ये सभा, मनसेकडून टीजर जारी। सोबत येण्याच्या अनौपचारिक ऑफरनंतर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची पुन्हा भेट। विरोधी पक्षनेतेपद हिंदी सक्ती त्रिभाषा सूत्रावर 20 मिनिटं चर्चा। हिंदी सक्ती हवीच कशाला हे पुस्तक फडणवीसांना दिलं भेट। समृद्धी महामार्गासाठी 3 लाख झाडं तोडावी लागली। आमदार अमोल मिटकरींची विधान परिषदेमध्ये खळबळजनक माहिती, तर सर्वच महामार्गावरच्या वृक्षतोडीची सखोल चौकशी करावी, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंचं आश्वासन। मराठा समाजाकडून आज अक्कलकोट बंदची हाक। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाडांवरील शाई फेकीचा निषेध। आरोपी दीपक काटेला जामीन मंजूर झाल्यामुळे मराठा समाज आक्रमक। बीडचे खासदार बजरंग सोनावणे ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या भेटीला। महादेव मुंडेंच्या आईला अश्रू अनावर। बजरंग सोनावणेंकडून मुंडे कुटुंबियांचं सांत्वन। ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदचाही कार्लसनला दणका। फ्री स्टाईलचे ग्रँड स्लॅममध्ये अवघ्या 39 सालीमध्ये कार्लसनला हरवलं। क्लासिकल, रॅपिड आणि ब्लिट्स अशा 3ही प्रकारामध्ये प्रज्ञानंद विजयी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।